श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुमच्याकडे फक्त एक विनंती करते. जर तुम्ही हा व्हिडिओ रात्री झोपण्यापूर्वी पाहत असाल तर कृपया पुढचे काही मिनिटे कोणाशीही बोलू नका. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे हलकेसे मिटा आणि मनापासून स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. कदाचित आज तुम्ही दिवसभर सगळ्यांसमोर हसत होतात, पण आतून मात्र तुटत होतात. कदाचित तुमच्या मनात अशी वेदना आहे जी तुम्ही आजपर्यंत कोणालाही सांगितली नाही. कदाचित तुम्ही रोज देवासमोर उभे राहता, पण मनात एकच प्रश्न असतो, स्वामी माझं ऐकता ना? भक्तांनो, जर हा प्रश्न तुमच्या मनात कधी आला असेल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला कोणताही चमत्कार सांगणार नाही किंवा कोणतीही भीती दाखवणार नाही, तर फक्त स्वामींशी भेट घडवून आणणार आहे. कारण अनेक वेळा आपल्याला वाटतं स्वामी आपल्यापासून दूर गेले आहेत, पण खरं काय असतं माहिती आहे? आपणच आपल्या चिंता, आपली भीती आणि आपल्या दुःखांमध्ये इतके हरवून जातो की स्वामींचा हात आपल्या डोक्यावर आहे हेच आपल्याला जाणवत नाही. आजची रात्र फक्त झोपण्यासाठी नाही, तर आजची रात्र स्वतःच्या मनाशी बोलण्यासाठी आहे. स्वामींना काही मागण्यापूर्वी आज त्यांना फक्त एवढंच सांगा की स्वामी, मी थकलो आहे पण हरलो नाही, कारण मला तुमच्यावर विश्वास आहे. भक्तांनो, कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या चमत्कारांची गरज नसते. एक आशेचा किरण, एक प्रामाणिक प्रार्थना आणि स्वामींवरील अढळ विश्वास एवढंच पुरेसं असतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण अशी प्रार्थना करणार आहोत जी तुमच्या मनाला शांतता देईल आणि कदाचित उद्याचा दिवस नव्या आशेनं सुरू करण्याची ताकदही देईल. चला, स्वामींच्या चरणी मन अर्पण करूयात. आजचा हा पवित्र संदेश सुरू करूयात. भक्तांनो, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. आज दिवसभरात तुम्ही किती लोकांशी बोललात? 10, 20, कदाचित 100. पण आज तुम्ही स्वतःच्या मनाशी किती वेळ बोललात? कधी कधी संपूर्ण जगाला समजून घेण्याच्या प्रयत्नात माणूस स्वतःलाच विसरून जातो. बाहेरून हसत असतो पण आतून मात्र तुटलेला असतो. लोक म्हणतात सगळं ठीक होईल हो, पण मन म्हणतं कधीही. भक्तांनो, आजची रात्र तक्रारी करण्यासाठी नाही, तर आजची रात्र स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करण्यासाठी आहे. आज झोपण्यापूर्वी स्वामींना काहीही मागू नका. फक्त एवढंच म्हणा की स्वामी, माझ्या मनात जी भीती आहे ती तुमच्या चरणी ठेवतो. माझ्या डोळ्यातले अश्रू तुमच्या चरणी ठेवतो. माझे अपयश, माझ्या चिंता, माझे दुःख, सर्व काही मी तुम्हाला अर्पण करतो. विश्वास ठेवा, ओझे कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हे स्वामींच्या चरणी ठेवणे. आजपासून झोपण्यापूर्वी 5 मिनिटे फक्त श्री स्वामी समर्थ हा जप करा. कदाचित तुमची समस्या लगेच सुटणार नाही, पण तुमचे मन नक्की शांत होईल आणि ज्यांचे मन शांत असते त्यालाच योग्य मार्ग दिसू लागतो. भक्तांनो, आता मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे जे प्रत्येक स्वामी भक्तांनी आयुष्यात एकदा तरी समजून घेतलेच पाहिजे. जीवनात काही वेळा आपण इतके थकून जातो की देवाकडे प्रार्थनाही करावीशी वाटत नाही. मनात एकच प्रश्न येतो की स्वामी, मी रोज तुमचं नाव घेतो तरी माझ्या आयुष्यात इतकं दुःख का? भक्तांनो, जर हा प्रश्न तुमच्याही मनात कधी आला असेल तर आजचं उत्तर मनात कायम जपून ठेवा. सोनं जेव्हा अग्नीत जातं तेव्हा ते जळत नाही, ते अधिक शुद्ध होतं. तसंच भक्त जेव्हा संकटातून जातो तेव्हा स्वामी त्याला सोडून देत नाहीत, तर त्याला अधिक मजबूत बनवत असतात. आज तुम्हाला जे दुःख वाटत आहे, कदाचित उद्या तेच दुःख तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. म्हणून स्वामींना कधीही असं विचारू नका की माझ्याच आयुष्यात हे का. त्याऐवजी एवढंच म्हणा की स्वामी, या परिस्थितीतही योग्य मार्गावर चालण्याची शक्ती मला द्या. भक्तांनो, आज झोपण्यापूर्वी आरशासमोर एकदा स्वतःकडे पहा आणि स्वतःला विचारा की मी स्वतःवर प्रेम करतो का? कारण जो स्वतःलाच सतत दोष देतो तो आयुष्यभर दुःखी राहतो. स्वामींना तुमचा पराभव नक्की आहे. स्वामींना तुमचा आत्मविश्वास मिळावा असं वाटत असेल तर आज तुमच्या मनात कितीही अंधार असो, फक्त एक गोष्ट, छोटासा दिवा लावा आणि त्या दिव्यासमोर शांतपणे बसा. डोळे मिटा आणि मनाला फक्त एवढंच सांगा, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक जपासोबत मनातील भीती कमी होत जाईल आणि विश्वास वाढत जाईल. लक्षात ठेवा, कधी कधी चमत्कार परिस्थितीतही होत नाही, तो माणसाच्या मनात होतो. आणि ज्या दिवशी मन बदलतं त्या दिवसापासून संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. म्हणून भक्तांनो, आजची रात्र काळजी करत जागून काढू नका.
तर स्वामींच्या नावावर विश्वास ठेवून शांत झोपा, कारण उद्याचा सूर्य कदाचित तुमच्यासाठी नवीन आशा घेऊन उगवेल. भक्तांनो, आजची रात्र संपण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. ती समजा. एक लहान मूल चालायला शिकत आहे. ते एकदा पडतं, दोनदा पडतं, 10 वेळा पडतं, पण आई त्याचा हात कधीच सोडत नाही. उलट प्रत्येक वेळी त्याला उचलते, डोळ्यातले अश्रू पुसते आणि पुन्हा चालायला शिकवते. तर भक्तांनो, स्वामींचे आपल्या प्रत्येक भक्तावरचे प्रेम अगदी असेच असते. जीवनात तुम्ही कितीही वेळा पडलात, कितीही वेळा अपयशी झालात, कितीही वेळा रडलात, तरी स्वामी तुमचा हात सोडत नाहीत. फक्त आपल्याला त्यांच्या हाताची जाणीव होत नाही. आज झोपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात ज्यांनी तुम्हाला दुःख दिले त्यांना मनापासून माफ करण्याचा प्रयत्न करा, कारण राग धरून झोपणारा माणूस शांत झोपू शकत नाही आणि क्षमा करणारा माणूस सर्वात श्रीमंत असतो. आज तुमच्या आईवडिलांचा चेहरा आठवा, तुमच्या कुटुंबाचा विचार करा आणि मनात म्हणा, स्वामी, माझ्यामुळे कधीही माझ्या माणसांच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका. भक्तांनो, जीवनात पैसा पुन्हा मिळू शकतो, नोकरीही पुन्हा मिळू शकते, यश पुन्हा मिळू शकतं, पण गेलेली वेळ आणि दुखावलेली माणसं परत मिळवणं खूप कठीण असतं. म्हणून उद्या सकाळ होण्यापूर्वी मनात ज्याच्याबद्दल राग आहे त्याच्यासाठी एकदा प्रार्थना करा की आणि स्वतःसाठी फक्त एवढंच मागा, स्वामी, मला परिस्थिती बदलण्याआधी माझं मन बदलण्याची शक्ती द्या. कारण ज्या दिवशी मन बदलतं त्या दिवशी आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि दृष्टी बदलली की दुःखातही आशेचा किरण दिसू लागतो. म्हणून आजची रात्र रडत झोपू नका, रडत काढू नका. स्वामींच्या नावावर विश्वास ठेवून झोपा. विश्वास ठेवा, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक नवीन पहाट तुमची वाट पाहत असेल. भक्तांनो, आता हा संदेश संपण्याची वेळ आली आहे, पण जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक विनंती करते की कृपया फक्त 1 मिनिटे डोळे शांतपणे मिटा. तुमच्या मनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश आणि प्रत्येक अश्रू स्वामींच्या चरणी अर्पण करा. कल्पना करा, आज रात्री तुम्ही स्वामींच्या चरणांशी डोकं टेकवलं आहे आणि स्वामी प्रेमाने तुमच्या डोक्यावर हात ठेवून जणू म्हणत आहेत की बाळा, इतकं का रडतोयस? तू स्वतःला एकटा समजतोयस का? मी तुझ्या प्रत्येक श्वासाबरोबर आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूंची मला जाणीव आहे. तुझ्या आयुष्यात जे घडत आहे त्यामागेही एक कारण आहे. विश्वास ठेव, आज नाही, उद्या नाही, पण योग्य वेळी तुझ्या आयुष्यातही प्रकाश येईल. भक्तांनो, लक्षात ठेवा, जीवनात सर्व काही संपलं असं वाटत असतानाही जर एक गोष्ट जिवंत असेल तर माणूस पुन्हा उभा राहू शकतो आणि ती गोष्ट म्हणजे स्वामींवरील विश्वास. स्वामींवरील विश्वास. आज रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेवा. आरशात स्वतःकडे एकदा बघा आणि स्वतःलाच सांगा, मी एकटा नाही, माझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ उभे आहेत. भक्तांनो, कदाचित हा व्हिडिओ पाहणाऱ्यांमध्ये एखादी आई असेल जी तिच्या मुलासाठी रडत असेल, एखादा वडील असेल जो कुटुंबासाठी झगडत असेल, एखादा तरुण असेल जो अपयशामुळे तुटला असेल आणि एखादी व्यक्ती अशीही असेल जिला वाटत असेल की आता माझ्यासाठी काहीच उरलं नाही. जर अशी कोणतीही व्यक्ती हा व्हिडिओ पाहत असेल तर माझे हात जोडून विनंती आहे की हार मानू नका. एक रात्र, एक अपयश, एक दुःख तुमचं संपूर्ण आयुष्य ठरवत नाही. उद्याची सकाळ कदाचित तुमच्यासाठी नवीन आशा घेऊन येईल. म्हणून आज झोपण्यापूर्वी फक्त 21 वेळा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि मग सर्व चिंता, सर्व भीती, सर्व दुःख स्वामींच्या चरणी ठेवून शांत झोपा. चला, शेवटी सर्वजण मिळून प्रार्थना करूयात. हे श्री स्वामी समर्थ, या व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात शांती द्या, त्यांच्या घरात सुख द्या, त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करा, त्यांच्या डोळ्यातील अश्रू आनंदात बदला आणि त्यांच्या मनातील विश्वास कधीहीच कमी होऊ देऊ नका. तुमचे नाव आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या ओठांवर राहू द्या. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ लाईक करून स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. शेअर करा, कारण कदाचित हा व्हिडिओ एखाद्या दुःखी मनाला जगण्याची नवीन आशा देईल. तुमच्याच मनाला स्पर्श दुसऱ्या एखाद्या दुखलेल्या मनाला पुन्हा स्वामींच्या चरणापर्यंत आणि बेल ऐकून दाबायला. श्री स्वामी समर्थ. आणि शेवटी कमेंटमध्ये श्रद्धे